नाशिक जिल्ह्यातील हा साखर कारखाना एकेकाळी साखर उत्पादनात अग्रेसर होता आणि तो साखर कारखाना म्हणजे देवळा येथील वसंत सहकारी साखर कारखाना म्हणजेच वसाका। वसाकाचं कार्यक्षेत्र कळवण, देवळा, चांदवड, सटाणा, मालेगाव या 5 तालुक्यांसह नाशिक जिल्ह्यात आहे। मात्र आता हा कारखाना विक्रीच्या उंबरठ्यावर असून त्याला देखील विरोध होतोय। नेमकं काय चाललंय, ही वेळ का आली, याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात। नमस्कार, मी संजना, कसमादे अपडेटमध्ये आपलं स्वागत। नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांचं कार्यक्षेत्र असलेला आणि 421 गावातील 14,000वर सभासदांच्या मालकीचा असलेला हा वसंत सहकारी साखर कारखाना। वसंत सरकारी साखर कारखान्याची स्थापना 1973 मध्ये झाली। 1976 ते 77 मध्ये पहिलं गाळप झालं आणि तेव्हापासून 1998 ते 99 पर्यंत पूर्ण क्षमतेनं गाळप झालं, पण नंतर वसाका बंद झाला। पुन्हा 2007-8 या वर्षी गंगामय शुगर फॅक्टरीला व ही शाखा भाडेतत्वावर चालवायला दिली, मात्र त्यांनी ही वर्षभरात काढता पाय घेतला। मात्र 2015-16 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना माजी मंत्री दिवंगत डॉक्टर दौलतराव आहेर यांचे पुत्र राहुल आहेर यांनी खूप प्रयत्न केले आणि काय तर बँकेच्या लेखी वसाकाचे खाते NPA प्रकार मोडत असल्यामुळे कर्ज पुरवठा होणं अशक्यप्राय होतं, पण डॉक्टर आहेर यांनी जिद्द सोडली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पिच्छा पुरवत सरतेशेवटी मुंबई स्थित एका बँकेकडून तब्बल 10 कोटींचं कर्ज उचललं, कारखान्याचा हंगाम सुरू केला। मात्र 2017-18 मध्ये 4च महिने हा कारखाना सुरू राहिला, पण कामगारांनी व्यवस्थापनात वाद झाल्याने कारखाना पुन्हा बंद पडला। मग 2018-19 मध्ये धाराशिव उद्योग समूहाने हा कारखाना चालवण्यासाठी घेतला। त्यावेळी कामगार संघटना, राज्य बँक आणि व्यवस्थापनात त्रिसदस्यीय करार झाला आणि त्यानुसार कामगारांचे पगार, PFची थकलेली 1.5 कोटी रुपयांची देणगी, तयार मालापोटी 75 रुपये प्रति टनाप्रमाणे कामगारांना देण्यात येईल असं ठरलं। पण 3 वर्षानंतर ऑगस्ट 2023ला धाराशिव व्यवस्थापनेने काही कारण देत पुन्हा कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि याच अशा अनेक गलथान कारभारामुळे आता वसाकावर राज्य सहकारी बँकेचे व्याजासह 104 कोटी रुपयांचं कर्ज झाले। त्यामुळे आता बँकेने 19 जून 2024ला वसाका विक्रीची निविदा काढली असून निविदेत 162 कोटी 44,70,000 रुपये किंमत ठरवण्यात आली। विक्रीची अंतिम मुदत 26 जुलै। पण याचपूर्वी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेविरोधात कार्यक्षेत्रातील सगळ्या स्तरातून विरोध होतोय। शिवाय त्यात संस्थापक, माजी अध्यक्षांच्या वारसांनी देखील उडी घेतली आहे आणि ही जी प्रक्रिया होणार आहे ती पूर्णपणे बेकायदेशीर असून यात सभासद, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। यामुळे याबाबत सर्वपक्षीय पदाधिकारी सर्व घटकांसह एकत्रित आले असून सहकार तत्वावर कारखाना सुरू करण्याची जी मागणी आहे ती जोर धरू लागली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कारखाना कार्यस्थळावर लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे। याशिवाय आजारी कारखान्यामध्ये वसाकाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे। यावेळी म्हणजेच 24 जुलैला सगळ्यांना एकत्रित बोलवण्यासाठी एक पत्रक जाहीर करण्यात आलं आणि त्या पत्रकात असं लिहिलं गेलंय, भविष्याच्या दृष्टीने दूरदृष्टी ठेवून घेण्यात आलेल्या काही निर्णयामुळे म्हणा किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणा किंवा शासनाच्या काही धोरणामुळे किंवा नियोजनात झालेल्या चुकामुळे वसाकाची वाट लागली आहे, हे सत्य सगळ्या कामगारांनी तसेच सभासदांनी मान्य करावं। त्याचा फटका सर्वसामान्य सभासद, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, व्यावसायिक, तोडणी कामगार, वाहतूक, ठेकेदार या सगळ्यांनाच बसलाय। दुर्दैवाने परत कारखाना बंद पडून चक्र थांबलेत। त्यामुळे बँक आणि इतर देणे यांचं दायित्व वाढल्यामुळे नाईलाजाने सदर कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने विक्रीस काढलाय, पण आपल्याला आपला कारखाना वाचवायचा आहे। त्यामुळे बुधवारी 24 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपणास कारखाना साईटवर एका दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून कारखाना विक्रीस विरोध करायचा असून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हा अशी विनंती करून असं आव्हान देखील त्या पत्रकाद्वारे करण्यात आलं। आता या सगळ्यानंतर काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान या सगळ्या सहकाऱ्यांसह
कुबेर जाधव यांचंही यात वेळोवेळी सहभाग राहिला आहे। ते शेतकरी संघटनेचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आहेत, तसेच वसाक्याच्या उगमापासून त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे। आता साखर कारखान्याबद्दल सांगायचं झाल्यास कर्मवीर कैलासवासी ज्ञानदेवदादा देवरे यांनी स्वर्गीय मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने आपल्या कसमाद्याच्या ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून वसाक्यासारख्या सुंदर साखर कारखान्याची विठेवाडी येथील माळरानावर निर्मिती केली। मात्र त्यावेळी कारभार ज्यांच्या हातात देण्यात आला त्यांच्या गलथान कारभारामुळेच आता कारखान्यावर कर्जाचा डोंगर चढलाय अशी टीका केली जाते। दरम्यान आता यामुळे कारखाना विकण्याची वेळ आली आहे, पण नेमकं यावर काय होणार, कसा तोडगा निघेल, तशा निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे प्रशासन किंवा जे आमदार आहेत त्या क्षेत्रातले ते काही निर्णय घेतील का, या सगळ्यात ते सहभागी होतील का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान वसाकाची अशी परिस्थिती निर्माण होण्याला कारणीभूत कोण? आता याला पर्याय काय? काय वाटतं? शेळ्या वसाकाची विक्री होईल का? झाली तर मग पुढे काय? नाही झाली तर मग याच्यावर पर्याय काय? या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।